कारण पृथ्वीवर प्रत्येक जो व्यक्ती आहे जो एक एक कर्म करत आहे, त्याच्या विचारांमधनं, त्याच्या वाणीमधून तो जे पण काही करत आहे, या प्रत्येकाची नोंद तिथे लिहिली जात आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कर्मांचा प्रवास करावा लागतो त्यांच्या आकाशिक रेकॉर्ड्सच्या बुकनुसार. एक व्यक्ती आहे की त्याचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर पुढच्या जन्मात तो काय होणार आहे हे त्याच्या हातात असतं का? मृत्यूनंतर आपल्याला काही प्रवास असतो, स्पिरिट वर्ल्ड ज्याला म्हणतात, आत्म्यांचं जग. तिथे काही प्रवास असतो. आपले जे इमोशन्स असतात ते तिथे हील केले जातात. आपल्याबरोबर इनविजिबल फॉर्ममध्ये ऑलवेज एक स्पिरिट गाईड आणि एक गार्डियन एंजल हे दोन्ही उपस्थित असतात. आजही तुमच्याबरोबर ते आहेत, आजही माझ्याबरोबर आहेत, प्रत्येकाबरोबर आहेत. पण मग हे जे असतं समजा आकाशिक रेकॉर्ड्स, ओके, याच्या मागे काही सायन्स आहे का, की म्हणजे प्रॅक्टिकली आपण या गोष्टी काही प्रूव्ह करू शकतो का किंवा काय? इकडचा कुठलाही व्यक्ती जो अतिश्रीमंत व्यक्ती आहे त्यालाही कुठलं ना कुठलं तरी दुःख आहे. कारण आपण मृत्यू लोकामध्ये आहोत, कुठल्या तरी कर्मांना क्लिअर करायला आलोय. म्हणून बाळ जन्म घेतं तेव्हा ते पहिलं रडतं आणि इथून जातं तेव्हा ते शांत अवस्थेमध्ये जातं. ही जी सायकल असते समजा, जन्म घ्यायचं, कर्म करायचं, परत ते फेडायचं, हे संपते कधी? तुम्हाला तुमच्या लाईफबद्दल काय कळालं, समजा पास्ट लाईफबद्दल काहीतरी अशी एखादी इंटरेस्टिंग गोष्ट की जी तुम्ही शेअर करू शकता? ऍक्च्युली मला असं वाटलेलं की मी हे सगळं का करत आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे आपला तो खूप जास्त स्पेशल एपिसोड आहे, कारण आजपर्यंत या टॉपिकवरती आपण कुठलाही पॉडकास्ट केलेला नाही आहे. आणि आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्याही खूप जास्त स्पेशल आहेत. त्यांचं नाव आहे मास्टर पूजा, ज्यांना ऑकल्ट सायन्समध्ये जवळपास 15 वर्षांपेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहेत आणि आजपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या मॉडेलिटीजमध्ये काम केलेलं आहे. तर आता मी तुमचं जास्त टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. ओके, परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर पूजाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. आज या स्टुडिओमध्ये आपण मला बोलवलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपले. येस, तर आजचा जो आपला टॉपिक आहे आकाशिक रेकॉर्ड्स, याच्यावरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर सुरुवात अशीच आहे की समजा आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? आकाशिक रेकॉर्ड, आज आपण हे नाव खूप जास्त ऐकत आहोत आणि खरोखर आकाशिक रेकॉर्डची गरज मी सांगेन प्रत्येक व्यक्तीला आहे. आकाशिक रेकॉर्ड ही आपल्या सोलची म्हणजे आपल्या आत्म्याची एक लायब्ररी असते, जी युनिवर्समध्ये आहे, जी एनर्जी लेवलवरची लायब्ररी असते. आपण ऐकलं असेल की चित्रगुप्त असतात, यमदूत असतात आणि चित्रगुप्तांच्या हातामध्ये एक नोंदणी आहे, बरोबर, एक बुक आहे, हा, ज्याच्यामध्ये ते सगळ्यांची नोंदी लिहित असतात. त्याला आकाशिक रेकॉर्ड असं म्हटलं जातं. ही गोष्ट आपण ऐकत आहोत पण ऍक्च्युली ती खरोखर एक्झिस्ट करत असते. कारण पृथ्वीवर प्रत्येक जो व्यक्ती आहे जो एक एक कर्म करत आहे, त्याच्या विचारांमधनं, त्याच्या वाणीमधून तो जे पण काही करत आहे, या प्रत्येकाची नोंद तिथे लिहिली जात आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कर्मांचा प्रवास करावा लागतो त्यांच्या आकाशिक रेकॉर्ड्सच्या बुकनुसार. आपल्याला आयुष्यात जे जे मिळत आहे आणि जे जे मिळणार आहे किंवा जे मिळालं आहे, हे प्रत्येक त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानुसारच आपलं आयुष्य चालत आहे. तर आकाशिक रेकॉर्ड म्हणजे ही एक सोलची लायब्ररी आहे, जिथे प्रत्येक आत्म्याचा रेकॉर्ड लिहिलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याला समजतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे आणि आपल्या पास्टमध्ये आपण काय लिहिलेलं आहे, काय कर्म केलेलं आहे, त्यानुसार आपल्याला पृथ्वीवर त्याचं फळ मिळत असतं. हे आहे आकाशिक रेकॉर्ड्स. ओके, पण मग बेसिक प्रश्न हा पण येतो की समजा मग आत्मा म्हणजे काय? कारण त्याला जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर आपण आकाशिक रेकॉर्ड्स आणखी डिटेलमध्ये जाऊ शकतो. बरोबर आहे. बघा, आत्मा, आपण बऱ्याच वेळेला मूवीमध्ये आत्मा बघतो, म्हणजे एखादा आत्मा शरीरामध्ये प्रवेश करतोय तर तो एका फॉर्ममध्ये दाखवला जातो. ॲक्च्युली आत्मा एक हायर व्हायब्रेशनची एनर्जी आहे, तो एक कॉन्शियसनेस आहे जो युनिवर्समध्ये आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाची एक चेतना आहे जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचा एक लहानसा म्हणजे 1/4 पार्ट आपल्या या शरीराला चालवत आहे. म्हणजे आपण पूर्ण आत्माही नाही आहोत. आपला एक पूर्ण आत्मा जो आहे तो कितीतरी लेयर्स वरती आहे आपल्या, जो एनर्जीच्या वर्ल्डमध्ये आहे. आणि तिथून मिळणारी एनर्जी, ज्याला आपण आत्मा म्हणत आहोत,
हा आत्मा कुठला असा अवयव नाही आहे किंवा कुठे असा तो स्थिर नाही आहे. ती एक सूक्ष्म चेतना आहे जी आपल्या या शरीराला चालवत आहे आणि आपण हा प्रवास करत आहोत या शरीराला घेऊन, या देहाला घेऊन तो आत्मा प्रवास करत आहे आणि हे पार्टिकल फॉर्ममध्ये असते. आणि आत्मा म्हणायला गेलं तर एका बिंदू रूपामध्ये आहे, एका चेतने अवस्थेमध्ये आहे, एका प्रकाशाच्या रूपामध्ये आहे. तो आहे आत्मा. ओके. म्हणजे वर जे आहे समजा त्याला आपण हायर कॉन्शियसनेस म्हणू शकतो. हायर कॉन्शियसनेस, आता बघा मी हा शब्द वापरते आहे की वरती युनिवर्समध्ये. ॲक्च्युली युनिवर्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आकाश दिसतंय हे युनिवर्स नाही आहे, हे इतर एलिमेंट आहे. जसे 5 एलिमेंट्स आहेत तसं आकाश तत्व आहे ते आकाश तत्व आहे. युनिवर्स म्हणजे संपूर्ण जे ब्रह्मांड आपल्याला दिसत आहे, जे आपल्या अवतीभोवतीच आहे. आपण सगळेजण या युनिवर्समध्ये असे फिरतच आहोत. पृथ्वी ग्रह प्रत्येक ग्रहाप्रमाणे या ब्रह्मांडात फिरतोय, त्यावर आपण स्थिर आहोत आणि आपणही त्या ब्रह्मांडात फिरत आहोत. आपल्या अवतीभोवती जी पण स्पेस ज्याला म्हणतो हे युनिवर्स आहे आणि तिथे आपण आपलं हे अस्तित्व आहे. असं प्रत्येक ग्रहावर प्रत्येक वेगवेगळं अस्तित्व असू शकतं. तसं आहे. पण मग आता तुम्ही जसं सांगितलं समजा की प्रत्येक आत्माची एक जर्नी असते, सोल जर्नी असते. मग याची सुरुवात एक्झॅक्टली कधीपासून झालेली असते आणि असे किती जन्मांची ती एकंदरच जर्नी असते समजा? ॲक्च्युली खरं तर असं म्हटलं जातं, आता आपण ऐकलेलं आहे की मनुष्याला 84 लक्ष योनी क्रॉस कराव्या लागतात. पण त्या कशा असतात? 84 लक्ष योनीमध्ये आपण जेव्हा एक आत्मा, एक सोल जेव्हा त्याने जन्म घेण्याचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा तो क्रिस्टल फॉर्ममध्ये होता. क्रिस्टल फॉर्ममधनं त्याची जर्नी जी झाली ती प्लांट फॉर्ममध्ये आली. आपण अनेक प्रकारची झाडं, रोपं जेवढी पण बघत आहोत, प्रत्येक त्या झाडामधून आपला आत्मा फिरून आलेला आहे. त्या प्लांट फॉर्म नंतर आपण आलो ॲनिमल फॉर्ममध्ये. म्हणजे अगदी लहान कीटकापासून ते जंगली जनावर जो असतो तिथपर्यंत, हिंसक प्राण्यापर्यंत आपली जर्नी झालेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला वाटायला लागलं की आता आपल्या चेतनेमध्ये चांगले बदल व्हावे आणि त्यामुळे आपण मनुष्य योनीमध्ये आलो. पण आपण मनुष्य योनीमध्ये आलो तेव्हा आपल्याला एक कॉन्शियसनेस दिला गेला. जे प्राण्यांना कळतं आणि जे आपल्याला कळतं या चेतनेमध्ये फरक आहे. आपल्याला एक्स्ट्रा इमोशन्स दिले गेले, आपल्याला तर्कवितर्क मिळाले, आपण जज करतो जे प्राणी नाही करू शकत. आणि यामधूनच आपल्यामध्ये कर्म पण जनरेट झाले. आपण त्याबरोबर आपण कर्मही करायला लागलो आणि हा कर्मांचा खेळ सुरू झाला. आणि मग प्रत्येक वेळी त्या प्रत्येक कर्माला क्लिअर करण्यासाठी आपल्याला जन्म मृत्यू या सायकलमधून फिरावं लागत आहे. आणि याच जन्ममृत्यूची नोंदणी आपल्या आकाशिक रेकॉर्डमध्ये केलेली आहे. आणि त्यातून आपल्याला कळतं की असं कुठलं कर्म माझं पास्ट लाईफमध्ये झालेलं होतं ज्यामुळे या लाईफमध्ये मी सफर करत आहे. आणि त्या सफरिंगला इतर कुठलाही बाहेरच्या जगातील तोडगा नसून तुमच्या आत्म्याच्या लायब्ररीमध्ये जे असतं तो प्रॉपर तोडगा असतो. कारण त्या कर्माला क्लिअर जर आपण या लाईफमध्ये केलं तर आपला हा प्रवास कुठेतरी पूर्ण होतो आणि आपण त्या कर्मांना क्लिअर करतो आपल्यामधून. असा हा प्रवास आपल्या मनुष्य योनीमध्ये चालू झाला. कारण जोपर्यंत आपलं कर्म क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटत नाही. असं आहे. म्हणजे सायंटिफिक वेने जरी बघायचं झालं तर समजा सुरुवात आपण म्हणतो ना की एकदम मायक्रो याच्यापासून अमिबापासून झाली होती, मग नंतर प्लांट्स, नंतर मग प्राणी आणि मग नंतर आता माणसांमध्ये जन्म होतोय. ओके. पण मग मला एक सांगा की आता लोकांना अनेक कन्फ्युजन असतं समजा की मागच्या जन्मामध्ये मी म्हणजे वाघ तर नव्हतो किंवा प्राणी तर नव्हतो, म्हणजे असं काही असतं का की आपण परत म्हणजे असं ठरलेलं असतं का की हे केल्यानंतरच तुम्हाला असं करायचं किंवा काय? ॲक्च्युली कसं असतं, जेव्हा आपला मनुष्य जन्म होण्याच्या आधी तुम्ही कुठल्या तरी एका शेवटच्या प्राण्याच्या फॉर्ममधून तुम्ही मनुष्य योनीमध्ये आलेले आहात. बरोबर. हां. तर प्रत्येक व्यक्ती बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कॅरेक्टर लपलेलं आहे ॲनिमलचं. एकदा एका मी सेमिनार सेशनमध्ये गेलेले होते आणि कॉर्पोरेट सेक्टर होतं त्यांचं. आणि त्यामध्ये सेशन घेताना तिकडचे जे मेन होते, हेड होते, त्यांनी मला हे सांगितलं की मॅडम तुम्ही हे खूप सुंदर प्रकारे आम्हाला सांगितलेलं आहे. कारण ते नेहमी त्यांच्या मनात एक प्रश्न यायचा की ते इंटरव्ह्यू जेव्हा घ्यायचे तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्यांदा प्रश्न विचारायचे समोरच्या व्यक्तीला, तुम्हाला कुठला प्राणी आवडतो. हां. तर ते म्हणाले की मला आज ह्याचं कारण आहे ना खूप चांगल्या प्रकारे समजलं आहे तुमच्याकडून. कारण
प्रत्येक व्यक्तीमध्ये जे कॅरेक्टर प्राण्याचं लपलेलं आहे, त्या प्राण्याची कुठली तरी इम्प्रिंट त्यांच्या पास्टची आज त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या DNA मध्ये ती वर्क करत आहे. कारण एखादा व्यक्ती खूप भित्रा असेल तर आपण त्याला काय म्हणतो, हा ससा आहे. बरोबर. एखादा खूप लॉयल आहे तर तो तशा प्रकारे असतो. म्हणजे आपण ती क्वालिटी त्या प्राण्यासोबत कम्पेअर करतो. एखादा हिंसक आहे तर आपण सहजपणे व्यक्तीला म्हटलं जातं त्याचं तो एक हिंसक प्राण्यासारखा वागतो, हे म्हटलं जातं. बरोबर. तर प्रत्येकामध्ये, तर ते जे इंटरव्ह्यू घेणारे व्यक्ती होते ते म्हणाले की जेव्हा पण माझ्या समोर एखाद्या व्यक्ती सांगायचा मला की मला टायगर आवडतो किंवा मला सिंह आवडतो, त्यालाच मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट करत होतो आणि त्याला मी अपॉइंटमेंट लेटर हातामध्ये देत होतो. कारण त्याच्या क्वालिटीमधनं मला लगेच कळायचं की हा तसंच काम करणार, शौर्याने किंवा धाडसाने, आणि तितकं लिडरशिप क्वालिटी ह्याच्यामध्ये आहे आणि हे काम करू शकेल हा, अशा प्रकारे. बरोबर आहे. म्हणजे आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्या क्वालिटीज आपण कुठेतरी घेत असतो किंवा तसं वागायचा प्रयत्न कुठेतरी करत असतो समजा. आणि त्यामुळे आपल्या पास्ट लाईफमध्ये आपले जे काही आपला जो जन्म त्या प्राण्यामधनं झालेला आहे तर त्याच्या काही इम्प्रिंट्स आपल्या आतमध्ये अजूनही आहेत. आणि ऑटोमॅटिकली म्हणून काही व्यक्तींना बघा डॉग्स आवडतात, काही व्यक्तींना पक्षी आवडतात. हां, तर कुठेतरी त्यांच्यामध्ये स्वतः फिलिंग्स असतात म्हणून ते त्या इमोशनशी कनेक्ट होतात, असं असतं. ओके. पण मग असं म्हणजे आपल्या हातात असतं का, समजा एक व्यक्ती आहे की त्याचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर पुढच्या जन्मात तो काय होणार आहे हे त्याच्या हातात असतं का, किंवा काय प्रोसेस असते ॲक्च्युअलमध्ये? ॲक्च्युअली कसं असतं, मृत्यू झाल्यावर कधीही लगेच जन्म नाही मिळत. लगेच जन्म त्यांनाच मिळतो ज्यांचं खूप काही इथे अर्धवट राहिलेलं आहे, खूप जास्त, किंवा त्याला एका वाईट हेतूने कोणीतरी त्याची हत्या केली आहे. तेव्हा त्याच्या पास्ट लाईफच्या काही पुण्यकर्मांमुळे त्याला परमेश्वराकडनं ती परमिशनही मिळते लगेच जन्म घेण्यासाठी. पण ॲक्च्युली असं होत नाही प्रत्येकासाठी. त्याला काही प्रवास असतो, स्पिरिट वर्ल्ड ज्याला म्हणतात, आत्म्यांचं जग, तिथे काही प्रवास असतो. आपले जे इमोशन्स असतात ते तिथे हील केले जातात आणि आपल्याबरोबर इन्व्हिजिबल फॉर्ममध्ये ऑलवेज एक स्पिरिट गाईड आणि एक गार्डियन एंजल, हे दोन्ही उपस्थित असतात. आजही तुमच्याबरोबर ते आहेत, आजही माझ्याबरोबर आहेत, प्रत्येकाबरोबर आहेत. आणि ते आपल्याला हेल्प करण्यासाठी रेडी असतात. आणि त्यांच्यावर असतात आपले हायर मास्टर्स. ओके. आपले मास्टर्स म्हणजे जे इथे असेंड होऊन गेलेत, जे अवतार ज्यांना म्हणतो आपण, साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गौतम बुद्धा, महावीर, हे सगळे असेंड झालेत. श्रीकृष्ण, श्रीराम, हे सगळे असेंड झालेत. तर हे मास्टर्सही त्याच्यावर आहेत. तर आपले मास्टर्स, आपले गाईड्स आपल्याबरोबर असतात, आपले गार्डियन एंजल, आणि ते आपल्याला या प्रवासात खूप मदत करत असतात. कारण आपल्या जन्मानंतर, आपल्या मृत्यूनंतरही आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा ते आपलं हिलिंग करतात, आपल्याला हील करतात, आपले इमोशन्स हील करतात. अनेक वर्ष आपण हील झाल्यानंतर पुढची स्टेप्स असते की आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट बनवणं. तर आपण इथे जेव्हा जन्म घेतो त्याच्या आधी आपण अनेक वर्ष आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट बनवतो. आणि एक बनवत नाही, मल्टिपल बनवतो. की एका कॉन्ट्रॅक्टवर जर आपण स्थिर नाही राहू शकलो, आपण सस्टेन नाही होऊ शकलो, तर आपल्याला दुसरं कॉन्ट्रॅक्ट आपण निवडू शकतो. तर थोडक्यात सांगायचं हे आहे की जन्माच्या आधी आपण आपला जन्म कसा असेल, आपले पॅरेंट्स कोण असतील, आपली भावंड, मित्रपरिवार, स्पाऊस, बिझनेस, जॉब, आपण जेही करत आहोत इथे, प्रत्येक लाईफमध्ये कोण येणार, लाईफमधनं कोण जाणार, केव्हा कधी जाणार, मृत्यू कधी होणार, आजार कुठला होणार, इच अँड एव्हरीथिंग आपण निवडलेलं असतं आणि सगळं कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण लिहिलेलं असतं. या क्षणी, या वेळेला मी ही गोष्ट करणार आहे, हे आपण प्रत्येक दिवसासाठी आणि प्रत्येक वेळेसाठी निवडलेलं आहे. हे सगळं. आणि त्यामुळे अनेक वर्ष लागतात आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट बनवायला. त्यामध्ये आपले मास्टर्स आपल्याला हेल्प करतात, आपले गाईड्स हेल्प करतात. आणि कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यावर जन्माची डेटही आपण निवडलेली असते. आणि जी डेट आपण निवडली आहे, जी वेळ आपण निवडली, त्या वेळेत आपण जन्म घेतो. आणि जन्म घेतल्यावर आपली कुंडली बनवली जाते, कुंडली छापली जाते, बनवलेली असते, आपण आधीच बनवलेली असते. कारण आपण जन्माची तारीख आपल्या कर्मांनी निवडलेली असते. आणि म्हणून कुंडलीतले प्लॅनेट त्या हाऊसेसमध्ये तिथे मांडले जातात. ही आपली चॉईस असते. मग आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न येतो की जर ही चॉईस आपलीच आहे तर आपण मग आपल्यासाठी वाईट परिस्थिती का निवडली. बरोबर आहे.
मी दुःख का निवडलं, मी श्रीमंतीच का नाही निवडली, मी गरिबी का निवडली. म्हणजे ते म्हणतो ना आपण की पैदा व्हायचं होतं मग अंबानीच्या घरात का नाही असं म्हणू शकतो. पण ऍक्च्युली असं कधी नसतं. आपल्याला 2 माइंड आहेत, ऍक्च्युली 4 आहेत. म्हणजे 2 माइंड, 2 फंक्शन आहेत माइंडचे. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. अजून 2 फंक्शन, अनकॉन्शियस माइंड, सुपर कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे आपण आता एकमेकांना बघत आहोत, बोलत आहोत, जे आपण कॉन्शियसली करत आहोत, हे कॉन्शियस माइंड. ज्याने आपण तर्कवितर्क करतोय, जज करतोय, विचार करतोय. सबकॉन्शियस माइंड म्हणजे ज्यामध्ये तुमच्या पास्टच्या मेमरीज स्टोअर आहेत. तुम्ही काय केलं आहे, तुमच्यामध्ये असलेले गुण कसे आहेत, हे सगळं सबकॉन्शियसमध्ये स्टोअर आहे. तुमचे काही विचार जे अगदी आतपर्यंत गेलेत, जे तुम्ही कॉन्शियसली विसरलेला आहात, पण अनकॉन्शियस लेवलवर, सबकॉन्शियस लेवलवर ते आहेत. आणि अनकॉन्शियस म्हणजे तुमच्या पास्ट लाईफच्या सगळ्या कर्मांचा डेटा त्यामध्ये आहे. सुपर कॉन्शियस म्हणजे हे परमेश्वराशी कनेक्ट होणारं माइंड आहे. तुमच्या आध्यात्मिक प्रगतीनंतर तुम्ही त्या माइंडमध्ये कनेक्ट होता परमात्म्याशी. ओके. हे सगळे आपल्या माइंडचे फंक्शन्स आहेत. आता कॉन्शियस माइंड जे तर्कवितर्क शोधत असतं, जज करत असतं, चांगलं वाईट बघत असतं, हे माइंड आपल्या मृत्यूबरोबर आपल्या पंचतत्वांनी बनलेल्या या शरीराबरोबर तिथेच विलीन होतं. सबकॉन्शियस माइंड घेऊन आपला सोल पुढची जर्नी करतो. त्यामुळे त्यामध्ये सगळ्या मेमोरीज आहेत. आणि आपल्या स्पिरिट वर्ल्डमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्याला आकाशिक रेकॉर्ड दाखवला जातो की तुला आता, त्याला जेव्हा त्याचा कॉन्ट्रॅक्ट बनवण्याची वेळ येते तेव्हा त्याला दाखवलं जातं की तुझं हे लाईफ कसं होतं पास्टचं, आणि तिथे तू काय पुण्य केलं आणि काय पाप केलं हे दाखवलं जातं. जेव्हा त्याला दिसतं की आपल्या हातून इतकं नकारात्मक कर्मही घडलं, मी कोणाबद्दल इतकं वाईट विचार केले, वाईट कर्म केलं, तेव्हा त्या आत्म्याला खूप वाईट वाटतं. कारण सबकॉन्शियस माइंड हे लहान मुलासारखं असतं, जे निरागस आहे, निर्मळ आहे आणि जे परमात्म्याशी कनेक्ट आहे. आणि तेव्हा जे तो सोल बघतो तेव्हा त्याला प्रचंड वाईट वाटतं आणि त्यामुळे तो स्वतःच्या कर्मांना हील करायला चॅलेंजेस निवडतो. पण अर्थवरती जन्म गेल्यावर जेव्हा कळायला लागतं तेव्हा ती मेमरी लॉक होते. ती मेमरी लॉक झाल्यावर त्या व्यक्तीला वाटू लागतं की माझ्या आयुष्यात हे सगळं का, पण हे निवडलेलं आहे आपण स्वतः. आणि हेच आकाशिक रेकॉर्डमध्ये समजतं, कॉन्शियसली इथे राहून असं असतं. मग प्रत्येकजण त्याच्या कर्मानुसार आज त्याचं जीवन जगत आहे. त्याने जे केलेलं आहे त्याला हील करण्यासाठी त्याला कळलेलं आहे की आपल्याला हे निवडणं भाग आहे. त्याशिवाय आपली कर्म नाही पूर्ण होणार. कारण तुम्ही जे देता त्याचं मल्टिप्लाय होऊन तुम्हाला ते फेडावं लागतं. तसं असतं. आणि त्यामुळे तो सोल ते चॉईस करतो की आपल्याला ह्यातनं बाहेर पडायचं आणि आपल्याला हे क्लिअर करायचं आहे. त्यासाठी हे चॅलेंज आपल्याला पाहिजेच. पण तरीही आपल्याला येताना परमात्म्याने फ्रीविलचं गिफ्ट दिलं आहे की फ्रीविलने व्यक्ती पुण्यही करतो आणि पापही करतो. बरोबर. आणि ज्यांना पुण्य करायचं असतं परमेश्वर त्याला गाईड पण करतो, त्याला मार्गही दाखवतो. आणि मग फ्रीविलने तो त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्येही चेंज करू शकतो की मी हे वाईट कॉन्ट्रॅक्ट स्वतःसाठी लिहिलं आहे, चॅलेंजेस घेतले आहेत, पण आता मी त्यामध्ये सस्टेन नाही होऊ शकत आहे. आणि त्यासाठी तो कॉन्ट्रॅक्ट चेंज करू शकतो याच लाईफमध्ये. ओके. तर आकाशिक रेकॉर्डमध्ये एक सेपरेट पार्ट असतो आकाशिक हिलिंग. कारण आकाशिक रेकॉर्डमध्ये तुमचं पास्ट कर्म सांगितलं, व्हॉट एव्हर जे काही होतं सांगितलं, पण त्यावर उपाय काय, त्यावर उपाय असतो आकाशिक हिलिंग. सो त्यामध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट चेंज केलं जातं. ओके. हे सगळं असतं. आता हे सगळं तर तुम्ही सांगताय समजा, पण जी सामान्य लोक आहेत की जे हा व्हिडिओ बघतायत समजा, त्यांच्या मनात अनेक गैरसमज आहे, समज आहेत, तर ते थोडेसे मला क्लिअर करायचे आहेत. की सगळ्यात पहिलं तर म्हणजे लोकांचं असं म्हणणं असतं की मेल्यानंतर आपण स्वर्गात जातो, नरकात जातो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, स्वर्ग आणि नरक हे सगळे लेयर्स आहेत आणि हे खरं आहे. स्वर्ग आणि नरक असतं म्हणजे आपल्याला काही स्टेजेस आहेत. ओके. काही स्टेजेस असतात मृत्यूनंतर. तुम्ही इथे जे कर्म करता तशा प्रकारच्या स्टेजमध्ये म्हणजे लेवल 1 पासून 9 पर्यंत असे स्टेजेस आहेत. कारण मी जेव्हा काही डिपार्टेड सोलशी कम्युनिकेट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडनंही मला ही बरीच इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. सो जेव्हा व्यक्ती आता एखाद्या व्यक्तीने काही खूप क्राईम केलं आहे, खूप वाईट केलेलं आहे, तर ऑब्व्हियसली त्याला त्याच्या कर्मांची पनिशमेंट मिळणारच आहे.
त्यासाठी त्याला नरक म्हणजे लेवल 1 किंवा 2 किंवा 3 त्याचं कर्म किती तीव्र आहे त्यानुसार त्याला तिथे ठेवलं जातं. तुम्ही जर भगवद्गीता बघितली असेल, त्याचं फर्स्ट सेकंड पेज जर उघडलं, त्यात दाखवलेलं आहे तेलामध्ये तळताना, फायरमध्ये टाकताना त्याला शिक्षा. एक्झॅक्टली हे होत असतं. आणि तिथे असे काही वेगळे क्रिएचर्स असतात, आता त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात मी सांगू शकत नाही. असे क्रिएचर असतात जे त्या सोलला टॉर्चर करतात, त्रास देतात आणि संपूर्ण काळोखामध्ये त्यांना या यातना दिल्या जातात. हे एक्झिस्ट करतं आणि हे आहे. आणि या यातनांमधनं त्यांना ते पेन, त्यांना ती पनिशमेंट मिळाली पाहिजे, कारण त्यांना कळलं पाहिजे की आपण जे कर्म केलं आहे त्याच्या यातना कशा प्रकारे असतात. तर तिथे त्यांना भोगाव्या लागतातच, पण शिवाय त्यांना पृथ्वीवर येऊनसुद्धा त्या परिस्थितीमधनं जावं लागतं जे आधी तुम्ही कोणाला तरी दिलेलं आहे. म्हणून बघा, गांधीजींनी 3 आपल्याला वाक्य सांगितलेत, म्हणजे गांधीजींची 3 माकडं दाखवलेली आहेत. तो एक हास्याचा भाग म्हणून अनेक वेळा घेतला गेला, पण बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो, हे जे सांगितलं आहे, कारण या 3ही सेन्सेसने तुम्ही कर्म अट्रॅक्ट करता आणि जनरेट काही करता, असं असतं. त्यामुळे कर्मांचं गणित हे या नरक आणि स्वर्ग यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते आहेच, स्वर्ग एक्झिस्ट करतं, 100% एक्झिस्ट करतं. आणि ज्याला आपण स्वर्ग म्हणतो ते इतकं सुंदर आहे, कारण काही सोलशी जेव्हा मी कम्युनिकेट केलेलं आहे त्यांच्याकडनं मला ते त्या जगाबद्दलची माहिती मिळालेली आहे की ते इतकं सुंदर आहे. आणि तुम्ही पृथ्वीवर जर खूप सुंदर काम केलं, तुम्ही खूप इतरांना मदत केली किंवा जे पण तुम्ही करत आहात चांगलं कर्म, त्याचं फळ तुम्हाला तिथेही मिळतं. आणि शिवाय तुमच्या चांगल्या जन्माची इथेही सुरुवात होऊ शकते पृथ्वीवरती. ओके, पण मग एक समजा व्यक्ती मेल्यानंतर दुसरा जन्म घ्यायसाठी साधारणतः किती वर्ष किंवा काय लागतो? हे डिपेंड आहे, कारण तिथे आपल्याला दुसरा जन्म घेण्यासाठी कधी फोर्स केला जात नाही. आपली पूर्ण तयारी झाली की आपण परत जन्म घेतो, असं असतं. तर काहींना वाटतं की ओके, मी 1-2 वर्षात माझा प्लॅन बनवून रेडी आहे आणि फार काही मोठा प्लॅन मला बनवायचा नाही आहे. काही वेळेला असंही असतं की सोल स्वतःसाठी इतके चॅलेंजेस कारण निवडतोच आणि त्याची जर काही कर्म कमी असतील पण तरीही त्याची इच्छा नसते. कारण बघा, व्यक्ती जन्माला आल्यानंतर बाळ रडलं नाही तर त्याला रडवलं जातं, बरोबर. आणि मृत्यूनंतर तो शांत जातो. कारण आपण इथे जगत आहोत, आपण मृत्यू लोकामध्ये आहोत, पण आपल्याला वाटतं हे सुख आहे, पण हे मृत्यू लोक आहे. म्हणून इथे जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर त्यामुळे आहे. इकडचा कुठलाही व्यक्ती जो अतिश्रीमंत व्यक्ती आहे त्यालाही कुठलं ना कुठलं तरी दुःख आहे, कारण आपण मृत्यू लोकामध्ये आहोत, कुठल्या तरी कर्मांना क्लिअर करायला आलो आहे. म्हणून बाळ जन्म घेतं तेव्हा ते पहिलं रडतं आणि इथून जातं तेव्हा ते शांत अवस्थेमध्ये जातं. कारण इथून पुढे आपली जर्नी सुखाची असते जर आपण इथे खूप चांगली कर्म करून गेलो. ओके, असं असतं. ओके, पण मग ज्यावेळेस समजा आता जे लोक वाईट कर्म करतात, बरोबर, त्यांना समजा नरकात टाकलं जातं किंवा त्यांना त्रास दिला जातो, पण मग त्याच्यानंतर ते चांगलं काम करतात. मग आजही आपण बघतो की बरेच लोक तर निगेटिव्ह कामच करतात समजा. हो, ॲक्च्युली कसं असतं, इथे आल्यावर जसं मी म्हटलं की मेमरी लॉक केली जाते. ते ठरवून येतात की मी पास्टमध्ये खूप काही वाईट केलेलं होतं आणि आता या जन्मामध्ये मी चांगलं कर्म करीन, पण कुठेतरी त्यांची मेमरी इथे आल्यावर लॉक झाली आहे. बरोबर. आता ते विसरलेत की आज आपण कशासाठी इथे आलेलो आहोत आणि त्यांच्या पास्ट लाईफच्या इम्प्रिंट ज्या त्यांच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर आहेत ती इन्फॉर्मेशन तुमच्या सबकॉन्शियसपर्यंत जाते, सबकॉन्शियसमधनं कॉन्शियस माइंडकडे जाते, कॉन्शियस माइंडकडनं तो डेटा तुमच्या ब्लड सेल्सपर्यंत आणि DNA पर्यंत पुरवला जातो आणि त्या ॲक्शन्समधनं बाहेर येतं. म्हणून त्या व्यक्तींच्या वागण्यामध्ये जो बदल घडवायचा असेल ना त्याला म्हणतात इनर प्युरिफिकेशन. त्याशिवाय म्हणून व्यक्तीला अध्यात्माची गरज असते. त्याशिवाय इनर प्युरिफिकेशन होऊ शकत नाही. फक्त देवाची पूजा करून व्यक्तीचं इनर प्युरिफिकेशन कधी होत नाही. त्याचा आतून हा चेंज झाला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं. म्हणजे तुमचं असं म्हणणं की ज्यावेळेस व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेस त्याची मेमरी लॉक असते, त्याला मागच्या जन्माचं काही आठवत नाही
आणि मग तो त्याच्या मनाप्रमाणे वागतो. म्हणजे त्याचा जन्म झाल्यानंतर 1.5-2 वर्षापर्यंत जोपर्यंत ते बाळ बोलत नाहीये तोपर्यंत तो त्याच्या मेमरीमध्ये असतो, त्याला आठवत. मी इथे एक्झाम्पल देते तुम्हाला. एखादं लहान बाळ बघा, ते मध्येच हसतं, मध्येच रडतं. हे का आहे? जर एखादं बाळ चांगल्या म्हणजे असं म्हणतं की स्वर्गातून तो आत्मा आलेला असेल तर ते झोपेमध्येही हसताना दिसतं, कारण त्याच्या त्या मेमरीज तो बघत असतो, स्वर्गातील सुंदर मेमरीज तो बघत असतो आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर ते हसू येत असतं. आणि जेव्हा तो रडत असतो तेव्हा तो त्या नरक यातनेतून आलेला असतो आणि त्या मेमरीज त्याला दिसत असतात आणि त्यामुळे ते बघून तो रडतो, घाबरतो, झोपेत फार दचकतं, असं असतं. म्हणून असं जर कुठल्या बाळांच्या बाबतीत होत असेल तर त्यांना खूप लहानपणापासून त्यांचं इनर प्युरिफिकेशन होण्यासाठी पॅरेंट्सने थोड्याशा अशा प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमधनं त्यांना नेलं पाहिजे. म्हणजे नुसतं देवळात जाणं वगैरे नाही, तर त्यांना मेडिटेशन करून घेणं, रोजच्या चांगल्या सवयी, बालसंस्कार जे आपण म्हणतो, गर्भसंस्कार नाही, हे जन्म झाल्यानंतरचं मी सांगते, हे केलं पाहिजे. असं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक आत्म्याचं इनर प्युरिफिकेशन खूप चांगलं होऊ शकतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपण स्वतःच्या मनावरती जर काम केलं कदाचित आपल्याला तो योग्य मार्ग सापडू शकतो की या जन्मात आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही. नक्की असं होऊ शकतं. आता मला थोडंसं लोकांबद्दल विचारायचं की समजा व्यक्ती जन्माला झाल्यानंतर त्याचे अनेक लोकांसोबत अनेक रिलेशन्स तयार होतात, बरोबर. आता काही लोक त्याच्यासोबत चांगले वागतात, काही लोक विनाकारण त्याला त्रास देतात. अचानक कधी कधी असं होतं की आयुष्यात एखादा व्यक्ती येतो, तो विनाकारण आपल्याला त्रास देतो आणि निघून जातो. मग या सगळ्या गोष्टींच्या मागे काय लॉजिक असतं? चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये कोण येणार आणि कोण जाणार हे आपणच ठरवलेलं आहे. जर आज आपल्या लाईफमध्ये कुठला व्यक्ती आला आहे आणि त्याचा आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी वाटते त्या व्यक्तीमुळे, किंवा अनकंडिशनली तो आपल्यासाठी काहीतरी करत आहे, किंवा त्याच्या येण्यानेही आपल्याला उभारी येते आहे, तर समजायचं की तो आपला पास्ट लाईफचा एक चांगला कार्मिक सोल आहे. त्याच्याबरोबर काहीतरी तुमचं चांगलं कर्म होतं आणि म्हणून आज तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला आणि विदाऊट आपल्या परमिशनशिवाय आपल्या आयुष्यात आजपर्यंत कोणीही आलेलं नाही आहे. बरोबर. असं असतं. हे आपण लिहून ठेवलेलं आहे की तो व्यक्ती कधी आपल्या आयुष्यात येणार आणि प्रत्येक व्यक्तीची कार्मिक इम्प्रिंट आपल्या आतमध्ये छापलेली आहे. काही वेळेला असं होतं, एखाद्या व्यक्तीच्या त्रासामुळे त्या व्यक्तीला कंटाळून आपण निघून जातो, पण कर्म आपल्याला सोडत नाही, कारण ते तुमच्या आतून फिरतंय सगळीकडे. त्यामुळे सेम पॅटर्नचा व्यक्ती आपण लाईफमध्ये पुढे जाऊन अट्रॅक्ट करतो. बरोबर आहे. त्यालाही सोडलं तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण अशा प्रकारे जोपर्यंत कर्म आपल्या आतमध्ये तोपर्यंत आपण त्या सगळ्या इम्प्रिंट्सना घेऊन जात असतो पुढे पुढे. तर त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला भेटणारी व्यक्ती, समजा एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला आहे, तो आपल्याला त्रास देत आहे, मानसिक त्रास होतोय त्यामुळे प्रचंड, तर याचं कारणही कुठेतरी ती नकारात्मक इम्प्रिंट तुमच्या आतमध्ये. एक तर त्या व्यक्तीबरोबर तुमचं तसं सोल कॉन्ट्रॅक्ट आहे, तुमचं सोल कॉन्ट्रॅक्ट नसेल तरी तुमची कर्म जी आतमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही तशाच प्रकारच्या व्यक्तींना अट्रॅक्ट करत आहात लाईफमध्ये. कारण जसे आपले व्हायब्रेशन आहेत तशाच प्रकारे तशाच लोकांना आपण लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो आहे. एखाद्या व्यक्ती आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट झाला आहे, आधी खूप सगळं छान होतं आणि आपल्याला 1-2 महिन्यांनी वाटायला लागलं, अरे या व्यक्तीने तर या व्यक्ती तर आपली फसवणूक करत आहे, हा व्यक्ती आपली फसवणूक करत आहे, आपल्याला याचा त्रास होत आहे, तेव्हा समजायचं की हेच कुठेतरी ही इम्प्रिंट आपल्या आत आहे, या इम्प्रिंटला आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्या इम्प्रिंट आपण क्लिअर करतो पुढे जाऊन आपल्याला असे वाईट अनुभव येत नाही, असे व्यक्तीच लाईफमध्ये अट्रॅक्ट होणार नाही आपल्या. तसंच त्यामुळे एकतर स्वीकारलं पाहिजे की कुठेतरी हे माझंच कर्म आहे. मी नेहमी सांगते माझ्या सेशनमध्ये सुद्धा की समोरच्याला बदलायला जाऊ नका, तुम्ही बदला. आपण बदललं, आपले व्हायब्रेशन बदलतात, आपली फ्रिक्वेन्सी बदलते आणि बरोबर समोरून आपल्याला तशाच फ्रिक्वेन्सीची लोक अट्रॅक्ट होतात. ओके, असं आहे. म्हणजे उगाच त्रास करून घ्यायचा नाही दुसऱ्याबद्दल आणि एक्सेप्टन्समध्ये राहायचं की माझी कर्म असतील, तिथे आपल्याला सॅटिस्फॅक्शन पण मिळतं, समाधान मिळतं की हो, आणि कोणाला ब्लेम करण्यात वेळही वाया जात नाही आपला. यामुळे आपल्याला कर्मही लागत नाही, कारण आपण जेव्हा रिॲक्शन देतो कर्म वाढतं. तसं असतं. पण मग इथं हा पण प्रश्न येतो, समजा की आता मागच्या जन्मामध्ये
मी ज्या फॅमिलीमध्ये जन्म घेतलेला असेल किंवा ज्या लोकांसोबत जन्म घेतलेला असेल तेच लोक मला परत भेटतात का, किंवा ज्या फॅमिलीमध्ये मी जन्म घेतो त्यांचा आधीच्या फॅमिलीशी काय संबंध वगैरे असतो का, किंवा काय असतं म्हणजे? प्रत्येक फॅमिली आपण जी जन्म घेतो यांच्यामुळे आपलं काहीतरी कार्मिक कनेक्शन असतं. आज आपण बघत आहोत की मतभेद आहेत फॅमिलीमध्ये, भावंडांमध्ये, पेरेंट्स बरोबर, आई वडिलांमध्ये. हे का आहेत? कारण तुम्ही एकमेकांचं कर्म क्लिअर करायला एकमेकांना फॅमिली बनून भेटलेले आहात. कधी कधी पास्टमध्ये तुमचं राहिलेलं कर्म आहे ते क्लिअर करायला तुम्ही एकमेकांना भेटलेले आहात. ओके, असं असतं. त्यामुळे सगळ्यात जास्त कर्म आपली कनेक्ट असतात ती आपल्या फॅमिली बरोबर, कारण आपला DNA सेम असतो. एकाच DNA मधून असतो आपण. त्यामुळे आपण एकाच घरामध्ये जन्म का घेतलेला आहे, आपल्याला एकमेकांबरोबरची ती कर्म आहेत ती क्लिअर करायची आहेत. म्हणून बाहेरच्या लोकांना आपण फॉरगिव्हनेस, जेव्हा माफीची प्रार्थना, आता सगळ्यांना माहिती झालंय, होपोनोपोनो हे सगळ्यांना माहीत झालंय. हे इतरांना आधी करण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःची माफी मागा, स्वतःला माफ करा आणि पहिल्यांदा रोज फॅमिलीची माफी मागा. कारण आपण एकत्र कुटुंबामध्ये का जन्म घेतलेला आहे, आपण एकमेकांच्या कर्मांना हील करण्यासाठी जन्म घेतला आहे. आणि फॅमिलीतला एक व्यक्ती जेव्हा या अशा प्रकारच्या प्रॅक्टिस करतो ना, संपूर्ण फॅमिलीला ते फळ मिळतं. कारण एकाचा DNA चेंज होतो, ऑटोमॅटिक बाकीच्यांचे DNA मध्ये चेंजेस होतात ऑटोमॅटिकली. येस. पण मग प्रश्न हा पण येतो समजा की हे जे सायकल असते, ही जी सायकल असते समजा, जन्म घ्यायचं, कर्म करायचं, परत ते फेडायचं, हे संपते कधी, किंवा काय याला आपण मार्ग काय याच्यावरती? ही संपते किंवा ज्याला आपण मोक्ष म्हणतो. बरेच जण माझ्याकडे जेव्हा मी सायकिक अपॉइंटमेंटचे सेशन्स असतात तेव्हा हे विचारतात की मॅडम आम्हाला मोक्ष पाहिजे, त्यावर उपाय सांगा. जोपर्यंत आपल्या कर्मांचं बीज क्लिअर होत नाही तोपर्यंत आपली या जन्ममृत्यूपासून सुटका होत नाही. काही वेळेला असंही असतं की एखादं असं ग्रंथ असतो, एखादे काही मंत्र असतात ज्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळेल हे सांगितलेलं आहे वेदांमध्ये. पण एक्झॅक्टली मोक्ष मिळेल म्हणजे नुसतं वाचून मोक्ष नाही मिळत. ते सतत 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 तुम्ही अनेक वर्ष वाचता तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या DNA मध्ये चेंजेस व्हायला लागतात. DNA मध्ये होणारे चेंजेस काय करतात, तुमच्यामध्ये परिवर्तन आणतात. तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या कर्मांमध्ये, तुमच्या बिहेवियर ॲक्शन्समध्ये तुम्हाला चेंजेस दिसतात. इवन समोरच्यांनाही दिसतात की आज एखादा व्यक्ती खूप रागिष्ट आहे पण कालांतराने हा व्यक्ती अगदी सौम्य झाला आहे. मग असं का? कारण त्याच्या आतमध्ये जे बदल त्याने घडवले त्या गोष्टी करून करून सातत्याने, त्यामुळे त्याच्या DNA मध्ये होणारे चेंजेस त्याच्या लाईफमध्ये परिवर्तन आणत आहेत. पण आज आपलं इन्स्टंट आहे सगळं. बरोबर. आपल्याला वर्षानुवर्ष एखादे मंत्र जप तप करायला वेळ नाही आहे. त्यामुळे आकाशिक रेकॉर्ड्समध्ये डायरेक्ट इन्स्टंट तुमचा रेकॉर्ड येतो की तुम्ही काय कुठल्या कर्मावर काम करा म्हणजे तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आणि त्यावर व्यक्ती जेव्हा परफेक्ट काम करायला लागतो तेव्हा त्याच्या लाईफमध्ये तो मोक्ष मिळवू शकेल इतके चेंजेस येतात. तो ट्रान्सफॉर्म होतो, त्याचं ॲक्शन्स, बिहेवियर, त्याचा विचार करण्याची क्षमता बदलते आणि मग खरं त्याची जी गती आहे ही मोक्षापर्यंत पोहोचते, हळूहळू पोहोचते. आणि त्यामुळे बदल चांगले घडतात. आणि मोक्ष म्हणजे काय, तर ज्या अंशामधून म्हणजे परमात्म्याच्या ज्या पार्टिकलमधनं आपण आलेलो आहोत त्या पार्टिकलमध्ये परत विलीन होणं, याला म्हणतात मोक्ष. ओके, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे. पण मग हे जे असतं समजा आकाशिक रेकॉर्ड्स, ओके, याच्यामागे काही सायन्स आहे का, की म्हणजे प्रॅक्टिकली आपण या गोष्टी काही प्रूव्ह करू शकतो का किंवा काय? बघा, प्रत्येक गोष्ट ही विचार करण्यावर आहे. आज आपण अनेक देवळं बघत आहोत, तिथे बसलेल्या मूर्त्यांची पूजा करत आहोत. तिथे देव साक्षात येऊन बसलेला आपण नाही बघितलंय, पण त्या मूर्तीमध्ये परमेश्वराची शक्ती आहे यावर आपला कुठेतरी विश्वास आहे. आज आपण व्रतवैकल्य करत आहोत पण मनात कुठेतरी विश्वास आहे की परमात्म्यापर्यंत ते पोहोचत आहे, हा विश्वास आहे. आज आपण ऑक्सिजन घेत आहोत, ऑक्सिजन दिसत आहे का नाही, पण माहिती आहे की यामुळे आपलं जीवन चालत आहे. आपण प्राणवायू घेत आहोत म्हणून आपण जिवंत आहोत, इथे विश्वास आहे. तसंच आकाशिक रेकॉर्ड ही जी एक एनर्जी आहे हा एक विश्वास आहे आणि ॲक्च्युली ती एक्झिस्ट करते, पण ती आपण कुठल्या कॅमेरामधनं किंवा त्याचं स्ट्रक्चर दाखवू नाही शकत आहे. तसं आहे, तो एक विश्वास आहे की अशी एनर्जी लेवलवरची एक जग आहे जे एक्झिस्ट करतं आणि तिथून आपल्याला एनर्जी लेवलवर हे डिकोड केलं जातं
आणि हे खरोखर त्या प्रकारे आपलं जीवन बदलू शकतं. ओके. पण मग आता बाकीच्या पण ऑकल्ट सायन्सच्या ब्रांचेस आहेत, समजा मोडॅलिटीज आहे वेगवेगळ्या, जसं की ॲस्ट्रोलॉजी आहे, वास्तू आहे, न्यूमरोलॉजी आहे. मग त्याच्यापेक्षा आकाशिक रेकॉर्ड्स कशा पद्धतीने वेगळे आहे? आकाशिक रेकॉर्ड जसं मी म्हटलं की हा सोलचा मेन प्रमुख टूल ज्याला आपण म्हणतो, मेन एक हत्यार जे आकाशिक आहे, जिथून तुमच्या आत्म्याची सुरुवातच तिथून आहे. तिथे तुमची नोंदणी आहे, सगळी तुमची लायब्ररी आहे, ती तुमचा स्वतःची एक पर्सनल लायब्ररी आहे जिथे तुमचा पूर्ण प्रवास लिहिलेला आहे. ॲस्ट्रोलॉजी ही तुम्हीच चॉईस केलेले तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, जे तुम्ही लिहून ठेवले, त्यावर छापलेलं एक बुक ज्याला आपण पत्रिका म्हणतो ते आहे. तर ॲस्ट्रोलॉजीमध्ये ग्रह तारे जे आपण बघत आहोत, 9 प्लॅनेट आज आपल्यावर जो परिणाम करत आहे ते कशामुळे? आज शनीच्या 7:30मध्ये लोक घाबरतात, महादशेमध्ये लोक घाबरतात. 7:30 आल्यावर माझ्या अपॉइंटमेंट्स पटापट बुक होतात, कारण लोकांना वाटतं 7:30 शनीचं ट्रान्झिट आलं. आता जे 29 मार्चला पण ट्रान्झिट झालं, लोक घाबरतात की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना होणार. शनी तुमचं प्रोफेशन आहे ॲक्च्युली. शनीचा प्रॉब्लेम 7:30 तुम्हाला प्रोफेशनमध्ये, करिअरमध्ये प्रॉब्लेम देतात. शनी तुम्हाला ब्लॉकेजेस देतो. का? कारण शनी हा न्यायाचा कारक आहे, तो न्यायाधीश आहे. तुमच्या कर्मानुसार तो तुम्हाला त्याच्या 7:30मध्ये प्रॉब्लेम देणार, त्याच्या महादशेमध्ये प्रॉब्लेम देणार. जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर समजायचं हे आपलं पास्ट लाईफचं जे कर्म आहे त्याचं फळ आपल्याला मिळत आहे. तर शेवटी गणित कुठे थांबलं? कर्मांवर. तर ग्रह तारेसुद्धा तुम्हाला तुमच्या कर्मांचंच फळ देत असतात, जे आपण ॲस्ट्रोलॉजीमध्ये बघतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे ॲस्ट्रोलॉजी आहे, न्यूमरोलॉजी आहे, ते आपल्या एका जन्माशी रिलेटेड आहे, आणि जे आकाशिक रेकॉर्ड्स आहेत ते आपल्या प्रत्येक जन्माशी रिलेटेड आहे, आपल्या प्रत्येक कारण आकाशिक रेकॉर्डमध्ये तुमचा एक जन्म नाही कळत. एका जन्मामध्ये जे काही घडलं त्याचं रिझन अजून कुठल्या पास्ट लाईफमध्ये होतं, त्याआधी तुम्ही असं काय केलं होतं हेही कळतं आपल्याला. त्यामुळे आकाशिक रेकॉर्डमध्ये हा फरक आहे. ॲस्ट्रोलॉजी ही खूप सुंदर मोडॅलिटी आहे, कारण मी स्वतः ॲस्ट्रोलॉजी शिकवते, त्यामुळे मला माहिती आहे की ग्रहतारे खूप छान काम करू शकतात जर आपण त्यांच्या परीने काम केलं. शनीच्या 7:30मध्ये आपल्याला सांगितलं जातं की जाऊन तेल घाला शनीच्या मंदिरात, बरोबर, किंवा हनुमान मंदिरामध्ये जाऊन. याच्या मागचं सायन्स काय? अध्यात्माला मी नेहमी सायन्सच्या दृष्टिकोनातनं बरेच वेळेला जोडलेलं आहे, कारण कुठलाही भ्रामक कल्पना इतरांच्या मनात येऊ नये, अंधश्रद्धा कोणाला वाटू नये. कारण अध्यात्म आणि सायन्स हे अगदी एकमेकांशी कनेक्ट आहेत. पण पहिलं अध्यात्म आहे, नंतर सायन्स आहे. ऊर्जा पहिली आली, मग सायन्सची निर्मिती झाली. विज्ञान नंतर निर्माण झालं, कारण ऋषीमुनी हेच त्यांचं जो पुनर्जन्म आहे तो सायंटिस्ट आहेत, ते हा रिसर्च आहे. म्हणून आज त्यांचं सबकॉन्शियस माइंड इतकं स्ट्रॉंग आहे की ते विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजी शोधू शकले. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे शोधू शकले, त्याचा शोध लागला. कारण ऋषीमुनी ज्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला इतकं स्ट्रॉंग केलेलं की ब्रह्मांडाचा डेटा ते ॲक्सेस करू शकत होते. आणि आज त्यांच्या सबकॉन्शियस मेमरीमध्ये जे स्टोअर आहे नॉलेज, ते सायंटिस्ट म्हणून जन्म घेऊन त्यांनी जगासमोर आणलं. म्हणून पहिलं अध्यात्म आहे आणि नंतर विज्ञान आलंय. पण तरीही ते एकमेकांशी कनेक्ट आहेत, कारण विज्ञानाला निर्माण करणारे आधी कोणीतरी परमात्म्याशी कनेक्ट असलेले एनर्जी लेवलवरचे सोल होते, ज्यांना आपण ऋषीमुनी म्हणत आहोत. पण मग मला एक सांगा की याची प्रोसेस काय असते? समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो, मग त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप्स काय असतात? ॲक्च्युली आकाशिक रेकॉर्डमध्ये अगदी आम्ही झूमवर कनेक्ट करते मी समोर, आणि समोर कनेक्ट झाल्यामुळे मला व्यक्तींचा ऑरा रीड करता येतो. ऑरामुळे त्यांचा माइंडचा डेटा ॲक्सेस करता येतो, त्यांच्या पास्ट लाईफचा डेटा ॲक्सेस करता येतो. त्यांच्या नावावरून त्यांच्या बर्थडेटची गरज लागत नाही, कारण बरेच जण असे असतात ज्यांना वेळ माहिती नाही आहे, डेट पण माहिती नाही, जन्मतारीख माहीत नाही आहे. तर याची गरजही लागत नाही आकाशिक रेकॉर्डमध्ये. आकाशिक रेकॉर्ड हे डायरेक्टली त्यांच्या नावावरून, बर्थ नेमवरनं ॲक्सेस केलं जातं, कारण तुमच्या नावामध्येच तुमची संपूर्ण एनर्जी आहे. म्हणून आपण तेच नाव घेऊन का जन्म घेतलं? कारण त्या नावामध्ये तुमची एनर्जी असं असतं. त्यामुळे अशा प्रकारे त्यांच्या नावावरून त्यांचा ॲक्सेस घेतला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की काय रूट कॉज आहे, आणि त्यावर त्यांना सोल्युशन सांगितले जातात. आणि आजपर्यंत किती लोकांचे पास्ट लाईफ वगैरे तुम्ही बघितलं आहे किंवा काय? अनेक लोकांचे, मी सांगू शकत नाही, मी काउंट करू शकत नाही, पण आज मी हजारो लोकांचे
पास्ट लाईफ बघितले आहेत, त्यांना सोल्युशन दिलेले आहे. आज अनेक माझी सोल फॅमिली, मी माझे जे क्लायंट आहेत त्यांना मी कधी क्लायंट म्हणत नाही, माझी सोल फॅमिली म्हणते. आणि मी ऑलवेज त्यांना माझ्याशी कनेक्ट ठेवते आणि हक्काने त्यांच्याशी बोलते, त्यांना गाईड करते, कधी चुकलं तरी सांगते, कारण ती माझी सोल फॅमिली आहे. तर आज अनेक लोक आहेत, बरेच माझे सेशन्स असतात, फ्री असतात, पेड असतात, अशा प्रकारचे सेशन वेगवेगळे. इवन आकाशिक रेकॉर्ड आज अनेकांना वाटतं की आम्हाला शिकायचं आहे, तुम्ही शिकवू शकता का? तर आकाशिक रेकॉर्ड शिकवलंही जातं आणि खरोखर अगदी कोणी शिकू शकतं का, की काही लॉजिक पाहिजे किंवा एज्युकेशन पाहिजे असं काही नाही? असं काही नसतं. ज्याला अध्यात्माचं कुठलंही ज्ञान नाहीये तो व्यक्तीसुद्धा आकाशिक रेकॉर्ड, कारण मुळापासून मी ती जर्नी त्यांची सुरू करते आकाशिक रेकॉर्डमध्ये आणि 3 महिन्याची जर्नी असते. ओके. आणि तुम्ही स्वतःची पास्ट लाईफ पाहिले का? खूप पास्ट लाईफ बघितलेत मी स्वतःचे. आणि एक असतं की पास्ट लाईफ बघितल्याने काय होतं, तुमच्या आतमधल्या कार्मिक इम्प्रिंट्स हील होतात. तुमच्या आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, तुमची बऱ्याच वेळेला आपल्याला फिअर, फोबिया, ट्रॉमाज असतात, डेथ एक्सपिरियन्स आपल्या आतमध्ये असतात. म्हणून आज कोणी पाण्याला घाबरतंय, कोणी अंधाराला घाबरतंय, कोणी आगीला घाबरते, कोणी कार चालवायला, ड्राईव्ह करायला घाबरते. असे अनेक प्रकारच्या फिअर्स आहेत. मागच्या जन्मात काहीतरी घडलेलं असेल म्हणून आपण फिअर, तो ट्रॉमा आपल्या कुठेतरी त्या सबकॉन्शियसमध्ये स्टोअर आहे आणि हे सगळं आपल्या आतमध्ये असतं. आणि जेव्हा आपण पास्ट लाईफ बघतो, पास्ट लाईफ करतो, तेव्हा आपल्या आतमध्ये हे ट्रॉमा हील होतात. ओके. त्यामध्ये काही प्रेयर्स असतात ज्या त्यांना दिल्या जातात आणि त्या रोजच्या जीवनात केल्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये चांगले ट्रान्सफॉर्मेशन्स होतात आणि 100% होतात. ओके. पण मग तुम्ही सांगितलं समजा की आपण पास्ट लाईफ पाहून ते जे हील करू शकतो बेसिकली, पण मग मला हे म्हणायचं आहे की माणसाच्या सध्याच्या आयुष्यात आधीच एवढा ताण आहे, मागचं आयुष्य जर त्याने पाहिलं, मागच्या आयुष्यात जर काही वाईट केलेलं असलं तर अजून ताण, म्हणजे त्याचं ताणामुळे आणखी उलट कंडिशन खराब नाही होऊ शकत? नाही होत, कारण व्यक्ती शोधत असतो की कशामुळे माझ्या लाईफमध्ये हे होत आहे, याचं कारण काय आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगताना सांगते की तुम्हाला जर तुमचं पास्ट लाईफ काही दिसलं तर तुम्ही ॲक्सेप्ट करा त्याला. ॲक्सेप्टन्स खूप इम्पॉर्टंट असतो आणि जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता ना, तिथे अर्धे तुम्ही हील होता. पण बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं ना आपण काय केलं, आणि जर ते तुम्हाला कळत आहे आणि त्यावर तुम्ही प्रॉपर काम केलं, तुमच्या बिहेवियरमध्ये खूप, वागणुकीतच तुमच्या खूप चेंजेस होतात. आणि जेव्हा असं वाटतं ना की हो, हे माझंच कर्म होतं म्हणून आज मला समोरून अशा प्रकारे टॉर्चर मी होत आहे, तिथे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. मग हे चेंजेस होतात अनेकांच्या जीवनामध्ये आणि त्यांचं लाईफ चेंज होतं. आज माझ्याकडे अनेक फीडबॅक आहेत की खरंच आमचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं आहे. इवन आकाशिक रेकॉर्डचे जे मी सेशन्स घेते, वर्कशॉप शिकवते, त्या 3 महिन्यामध्ये सुद्धा खूप चेंजेस होतात लाईफमध्ये, खूप चेंजेस होतात. हो. पण जर समजा मला याचा जर प्रॅक्टिकली जर उपयोग करायचा असेल, समजा आज अनेक लोकांचे बेसिक प्रश्न असतात, त्यांना पैसा हवा असतो, त्यांना त्यांची हेल्थ चांगली करायची असते, रिलेशनशिप चांगले करायचे असतील, तर मग याच्यासाठी आपण आकाशिक रेकॉर्डचा कशा पद्धतीने हेल्प घेऊ शकतो? नक्कीच घेऊ शकतो. आज जर विचारलं व्यक्तीला जनरली की व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठले त्रास असतात, तर हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप, याच्या पलीकडे काहीच नाही. बरोबर. आणि या 3ही ज्या गोष्टी आहेत, हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप, आकाशिकमध्ये असं तुम्हाला परफेक्ट आन्सर मिळतं की का आज माझ्याकडे पुरेसा पैसा नाही आहे, असं मी काय केलं होतं. बऱ्याच वेळेला माझा जर अनुभव सांगायला गेले तर मी बघितलं आहे काही जणांमध्ये पास्ट लाईफचा पॉवर्टी कॉन्शियसनेस असतो. आता पॉवर्टी कॉन्शियसनेस म्हणजे पास्ट लाईफची अशी मेमरी असते त्यांच्या आतमध्ये जिथे त्यांनी खूप गरिबी बघितली आहे पास्टमध्ये आणि त्या गरिबीला त्यांनी सहन केलं आहे. आणि या लाईफमध्ये त्यांच्या आतमध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्ट जरी बनवलं असेल तरी त्यांच्या DNA जी इम्प्रिंट आहे, सबकॉन्शियसमध्ये जी मेमरी आहे, ती कुठेतरी बाहेर येते आणि त्यांना ते आतमधनं फील होत असतं. आणि तुमच्या जे आत आहे, बघा गौतम बुद्धांनी हे सांगितलेलं आहे, जे तुमच्या आत आहे तेच बाहेरच्या जगात तुम्हाला दिसेल, त्याच्यापेक्षा जास्त काही दिसणार नाही. आज आपल्या आतमध्ये जो पॉवर्टी कॉन्शियसनेस आहे, जी गरिबी आपण पास्टमध्ये पाहिली होती, ती सबकॉन्शियसमध्ये कुठेतरी आहे. म्हणून आज तुम्ही ती अनुभवत आहात आणि मग यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला नक्की तुमच्या आतमधून बदल करावे लागतील, असं आहे. त्यामुळे हे चेंजेस करणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्ती जो घाबरतोय, समजा पैशांच्या रिलेटेड असेल, समजा लोकांना पैसे खर्च करू वाटत नाही किंवा घाबरतात पैशांच्या बाबतीत, किंवा काही लोक रिलेशनशिपच्या बाबतीत घाबरतात, तर पास्ट लाईफचा कर्म आपल्याला ते क्लिअर करावं लागेल
आणि स्वतःला हील करावं लागेल कारण हील हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. हील म्हणजे पूर्णपणे त्या गोष्टीला बरं करा. हील म्हणजे बरं करणं. तर परमात्म्याने 2 ऑप्शन दिलेले आहेत, स्ट्रॉंग टूल्स ज्याला म्हणतो आपण. हील करा नाही तर डील करा. हील करणं म्हणजे एकतर सगळं जे आहे आतमध्ये निगेटिव्ह भरलेलं आहे तुम्ही अनेक जन्मांचं ते क्लिअर करा, नाहीतर डील करा, भोगत राहा, ॲक्सेप्ट करा आणि भोगत राहा. हील करायचं असेल तर तुम्हाला आध्यात्मिक मार्ग दिलेला आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, लोकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे काय आहे, उपवास करणं, देवळात जाणं, दिवसभर देवदेव करणं, जप करत राहणं, तप हे आध्यात्मिकता आहे. ही आध्यात्मिकता आहे, पण तुमचं इनर प्युरिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे खरोखर तुम्हाला परमात्मा भेटतो. परमात्म्याला भेटायला जाण्यासाठी तुम्हाला तीर्थस्थळाला जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही आतमध्ये जर सगळं प्युरिफाय केलं, कारण आपण बनलेलोच त्या परमात्म्याच्या अंशापासून आहे. बरोबर. त्याचा पूर्ण अंश आपल्या आतमध्ये, त्याचे पार्टिकल आपल्या DNA मध्ये आहेत आणि म्हणून त्याची चेतना आपल्या आतमध्ये भरभरून आहे. आणि मग जेव्हा आपण आतना क्लीन करतो स्वतःला, तेव्हा ती पवित्र ऊर्जा आपल्या आतमधनं वर यायला सुरू होते, ज्याला आपण म्हणतो ना कुंडलिनी शक्ती. जागरण. ही कुंडलिनी शक्ती सहज कोणाची नाही जागृत होऊ शकत. काही लोक जबरदस्तीने जागृत करतात आणि त्याचा त्यांना साईड इफेक्ट येतो. पण प्रॉपर जेव्हा तुम्ही आध्यात्मिकतेच्या या प्रवासामध्ये येता, तुम्ही त्या साधना करता, तुम्हाला हील करता, तुम्ही मेडिटेशन्स करता, तुम्ही अनेक प्रकारच्या या प्रॅक्टिसेस करता जिथे तुमचा आत्मा हील होतो. त्यामुळे तुमची बॉडी हील होते, तुमचं ऑरा चक्रा सिस्टीम हील होतं आणि तेव्हा त्या कुंडलिनीला जागा मिळते तुमच्यामधनं वर येण्यासाठी. कारण तिला जागा तरी पाहिजे. ऑलरेडी आपली गार्बेज जी आहे ती इतकी भरलेली आहे नकारात्मक कर्मांनी, ती वर कुठून येणार. आणि असं ह्या प्रवास करता करता ती प्रत्येक चक्रामधनं वर येते, ती स्पाईनमधनं वर यायला स्टार्ट होते. तर अशा प्रकारे हा प्रवास आहे आपला आणि तो अशाच प्रकारे आपण केला पाहिजे. ओके. आता थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो की तुम्हाला तुमच्या लाईफबद्दल काय कळालं, समजा पास्ट लाईफबद्दल काहीतरी अशी एखादी इंटरेस्टिंग गोष्ट की जी तुम्ही शेअर करू शकता? ॲक्च्युली मला असं वाटलेलं की मी हे सगळं का करत आहे, म्हणजे कधी मी ठरवलेलं नव्हतं, म्हणजे हे प्रोफेशन म्हणून मी कधी सिलेक्टही केलं नव्हतं किंवा मला असं कधी मनातही आलं नव्हतं. पण मला असं आतून ऑलवेज येत होतं की असं काहीतरी करायचं मला जे वेगळं आहे. अध्यात्म आमच्या घरामध्ये, म्हणजे माझी आई आहे ही खूपच आध्यात्मिक असल्यामुळे लहानपणापासून ते अध्यात्म बघितले. पण तेव्हा हे ऑरा वगैरे या सगळ्या गोष्टी इतक्या पुरेपूर आपल्याला माहीत नव्हत्या. इव्हन कोणालाच तेव्हा एवढ्या याचा परिचय नव्हता. परमात्मा आणि परमेश्वराची पूजा, देऊळ, जप तप हेच तेव्हा माहीत होतं. बरोबर. तर पण हे लहानपणापासून सतत बघून परमेश्वर आहे ही भावना आतमध्ये खूप निर्माण झालेली होती. तर तो असा एक प्रवास होताच. आणि त्यानंतर आतमध्ये सतत वाटायचं काहीतरी आपल्याला करायचं आहे, वेगळं आहे, पण काय ते माहिती नाही. आणि जेव्हा माझी सुरुवात झाली आणि मी ध्यान करायला सुरू केलं, तेव्हा त्या ध्यानामध्ये इतकी मग्न होऊ लागले की समजत नव्हतं की हे ऑटोमॅटिक कसं काय मी इतकं ध्यान करत आहे. म्हणजे मी टाईमही मोजत नव्हती, मला माहीत नव्हतं मी किती वेळ ध्यान करते. दिवसभरात वेळ मिळणार नाही म्हणून मी मध्यरात्री उठून हे करत होती की एक ध्यास लागला होता. आणि हा ध्यास का लागलेला आहे, ज्यावर मी अगदी काहीही करायला तयार होते. पण असं वाटत होतं की काहीतरी आपल्या आतमध्ये जे बाहेर येतं आहे आणि खूप स्ट्रॉंग कनेक्शन, खूप वेगळा अनुभव यायला लागले मला ध्यानामधून. वेगळे मार्ग मिळाले, पुढे मी जात राहिले. अशा प्रकारे हा माझा प्रवास सुरू झाला. माझे जेव्हा काही पास्ट लाईफ ध्यानामध्ये बघितले, तेव्हा मी बघितलं की काही जन्म माझे आध्यात्मिक खूप सुंदर मी बघितले, स्वतःला अनुभवलं आहे स्वतःला. आणि ऑटोमॅटिक आपल्याला आपण म्हणतो ना एखाद्या देवतेची सिद्धी मिळणं, ही सिद्धी आपण इंटेन्शन ठेवून नाही मिळवू शकत आणि कधी असं इंटेन्शनही नव्हतं. पण जेव्हा आपल्याला कळतं, परमात्मा एक मी बघितलं आणि मला हा गायडन्स मिळाला आहे मास्टर्सकडनं, म्हणजे जे आपले देवदेवता आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, म्हणजे इनव्हिजिबल फॉर्ममधले, यांच्याकडनं गायडन्स मिळाला होता मला की परमात्म्याला त्याचं काम करण्यासाठी पृथ्वीवर काही मीडियम पाहिजेत. आणि ते मीडियम म्हणजे पृथ्वीवरची अशी काही प्युअर आत्मे आहेत जे खरोखर त्याचं काम तितक्या पवित्रपणे करू शकतात. तर हे मीडियम परमात्मा शोधत असतो. आणि जेव्हा आपण
खूप पवित्रतेने हे सगळं काम करायला लागतो, तेव्हा तो आपल्याकडे येतो, स्वतः तो आपल्याला शोधतो. आणि जेव्हा आपण त्याच्याशी संवाद साधू लागतो तेव्हा त्याची जी ऊर्जा आपण ग्रहण करतो आणि ती ऊर्जा काम करायला लागते, त्याला आपण म्हणतो सिद्धी मिळणे. ओके. आणि त्यांच्याकडनं आपल्याला ती दीक्षा मिळते, त्याच्याकडनं आपल्याला ती शक्ती मिळते. ही शक्ती पहिल्यांदा मला श्री साईबाबांकडनं मिळाली. म्हणजे लहानपणी माझी आई साईबाबांच्या मठात ती भक्त होती, ते मला घेऊन जायचे, पण एवढं काय फारसं मला कनेक्शन वाटायचं नाही. पण जेव्हा मला तो अनुभव आला तेव्हा ते कनेक्शन खूप स्ट्रॉंग झालं. आणि त्याच्या काही महिन्यानंतर म्हणा किंवा काही वर्षानंतर गॉडेस महाकाली, जिचा विचारही मी मनात कधी आणला नव्हता, तिथे मला ती शक्ती मिळाली. आणि त्या शक्तीने आज मी अनेक स्पिरिट केसेसना हील करते. महाकाली. हां, कारण निगेटिव्हिटीला रिमूव्ह करणारी कोण आहे, तिथेही त्यांनाही वेगवेगळी कामं आहेत, त्यांच्याही पर्सनॅलिटीची प्रत्येक कामं आहेत. तर गॉडेस महाकाली कोण आहे, ही निगेटिव्हिटीचा नाश करणारी आहे. आणि त्यामुळे जेव्हा स्पिरिट एनर्जी, म्हणजे ज्यांना झपाटलेलं असतं, निगेटिव्ह अटॅक्स, सायकिक अटॅक्स त्यांच्यावर झालेले असतात, अशा केसेसही येतात. जी माझी स्पिरिच्युअल रिट्रीट असते त्यामध्ये अशा केसेसही येतात. तर तिथे त्यांना पूर्ण हील केलं जातं, अशा शक्ती निघून जातात. कारण ते कोणाच्या चरणी जातात, गॉडेस महाकालीच्या. त्यामुळे त्या एनर्जीने हे सुद्धा हील होतं. म्हणजे तुम्हाला भूतप्रेत पण काढता येतात का? येस. ओके. आणि त्या शक्तीने, मी फक्त माध्यम आहे, मी कुठलंही श्रेय स्वतःला कधीही देत नाही. मी फक्त हेच म्हणते की मी परमात्म्याचं एक माध्यम आहे आणि त्यांनी मला त्यासाठी निवडलं, हे माझं भाग्य आहे आणि त्यामुळे मी हे काम करत आहे. ओके. मला ना इथे एक प्रश्न विचारायचा आहे की बरेच लोक असतात, समजा जसं की काही स्पोर्ट्समध्ये असतात, काही ॲक्टिंगमध्ये असतात, की जे खूप इझिली सक्सेसफुल होऊन जातात. आणि बरेच लोक ट्राय करतात तरी त्यांना म्हणजे जन्मात मिळत नाही सक्सेस. मग हे काय लॉजिक असतं की काही लोक म्हणजे काही न करतात सक्सेसफुल होऊन जातात आणि काही खूप स्ट्रगल करूनही त्यांना काही मिळत नाही? असं कधीही नसतं की ते काहीही न करता, त्यांनी या जन्मात काही न करता त्यांना मिळतं आहे. पण कुठेतरी ते त्यांचं पास्ट लाईफचं कर्म आहे, त्यांचं जे चांगलं कर्म आहे, त्यांनी जे काही देऊन ठेवलं आहे तेच आज त्यांना मिळतं आहे. म्हणून विदाऊट एनी एफर्ट्स, कमी कष्टामध्ये त्यांना चांगली फळं मिळायला सुरू होतात. म्हणजे एखादा आर्टिस्ट असतो समजा, किंवा एखादा क्रिकेटर असतो किंवा कोणी स्पोर्ट्स पर्सन असतो, मग त्यांच्याबद्दल काय लॉजिक असतं? सेम असतं. आपण बघितलं असेल की वयाच्या 5 वर्षामध्ये सचिन तेंडुलकर बॅट पकडायला शिकले. त्याच वयात का? पास्टची कुठली तरी मेमरी येते त्यांच्यामध्ये, ते आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जो कलाकार आज जे करत आहे, कुठेतरी पास्टची त्याची इम्प्रिंट आहे. आणि त्याने जे कर्म केलेलं आहे, हे कर्म आज त्याच्याबरोबर काम करते. तुम्ही ओम शांती ओम पिक्चर बघितलं असेल तर त्यामध्ये बघा, शेवटचा थॉट, कारण मृत्यूच्या वेळीसुद्धा व्यक्तीला एक शेवटचा थॉट दिला जातो. व्यक्ती एक शेवटचा विचार करतो तेव्हा त्याला एक ब्ल्यू लाईट दाखवली जाते. त्या ब्ल्यू लाईटमध्ये तो एक थॉट टाकतो आणि तो थॉट तो या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करतो. म्हणून मृत्यूच्या वेळीसुद्धा ना व्यक्तीने एका समाधानाने जायचं असतं, एका चांगल्या थॉटने जन्म घ्यायचा असतो. कारण तो थॉट तुमचं सबकॉन्शियस माइंड पकडतं आणि तो थॉट या लाईफमध्ये तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता. आज ज्यांच्याकडे श्रीमंती आहे ते अगदी सहजपणे करिअर करू शकत आहेत. जसं मी माझ्या बाबतीतही सांगेन की मला आध्यात्मिक व्यक्ती असतो तो खूप पेनमधनं गेनमध्ये येतो. कारण अध्यात्म तुम्हाला इतकं हील करतं, ते हील होताना तुमची नकारात्मक कर्मसुद्धा नष्ट होतात. पण ती जेव्हा बर्न होतात, ती जळली जातात, तेव्हा तुम्हाला पेनमधनं जावंच लागतं, पण तुम्हाला गेन नंतर इझिली मिळायला लागतो. ओके. असं असतं. तर तशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीचं कर्म हे त्याला सक्सेस देतं. आज बरेच लोक एफर्ट्स टाकतात, खूप प्रयत्न करतात, पण त्याला ते नाही मिळत का? इथे जर ॲस्ट्रॉलॉजीच्या लेवलवर बघायला गेलं तर तुमचा शनी, जो पास्ट लाईफ कर्मांचा न्यायाधीश आहे, मगाशी मी म्हणाले, तो तुम्हाला तुमचं जे काही यात खेळाडू आहेत, आर्टिस्ट आहेत, आपण हे तुमचं प्रोफेशन निवडतंय ना तुम्ही, तिथे शनी तुम्हाला ऑब्स्टॅकल देतो. का देतो? न्यायाधीश येतो. तुमचं कर्म आहे पास्टमध्ये, म्हणून तुम्हाला त्याचं फळ नाही मिळत आहे. पण तुमचं पास्ट कर्म तुम्ही चांगलं इतकं केलेलं आहे ना, तर इथे कमी कष्टामध्ये तुम्हाला खूप जास्त मिळतं. ओके. आता त्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे की समजा एखादा व्यक्ती आहे, तो समजा माणूस आहे
तो त्याच्या आधीच्या जन्मातही माणूसच असेल का, आणि किंवा या देशात जर त्याने जन्म घेतला असेल तो याच देशात असतो का, की असं काही असतं का की तो अमेरिकेत असेल किंवा दुसऱ्या काही कंट्रीमध्ये असेल किंवा कुठल्या धर्माचा असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी चेंज होतात का लाईफनुसार? हो, ॲक्च्युली मनुष्य परत आता मनुष्याची चेतना इतकी वाढलेली आहे कारण एनर्जी अपडेट होते. तर आता पृथ्वीसुद्धा 3rd डायमेन्शनमध्ये आहे, तिथून ती आता 5th डायमेन्शनमध्ये जाते. म्हणून आज पृथ्वीवर खूप वेगवेगळ्या घटना घडत आहेत. 5th डायमेन्शन म्हणजे इनव्हिजिबल एनर्जीचं वर्ल्ड, जे आपण आज त्याच्यावर बोलत आहोत. जसं मी म्हणाले की व्यक्ती आता जर 5th डायमेन्शनमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तो जवळ आला आहे त्याच्या, तर त्याची चेतना तेवढी वाढलेली आहे आणि त्यामुळे तो पुन्हा प्राण्यांच्या योनीमध्ये नाही जाऊ शकत. तो त्या बॉडीमध्ये, त्या शेपमध्ये बसूच शकत नाही. बरोबर, असं आहे. त्यामुळे ऑलरेडी आपण रिटर्न नाही जाऊ शकत. आपलं इव्होल्युशन झालंय, तर आपण परत त्यात रिटर्न नाही जाऊ शकत. काही केसेसमध्ये मी बघितलेलं आहे असं की तो कुठल्या श्रापाने, एखाद्या पवित्र आत्म्याच्या किंवा हायर चेतना असलेल्या व्यक्तीच्या श्रापाने, त्या कर्सने प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म घेऊ शकतो. नाही, पण मग माणूस टू स्त्री समजा, मला ते विचारायचं. अच्छा, स्त्री आणि पुरुष यांच्यात विचारायचं. हो, कसं असतं, प्रत्येक वेळी आपल्याला स्त्री कारण आत्मा असतो ना, याला कुठलंही जेंडर नसतं. आत्मा सोल फॉर्ममध्ये असतो, शरीराला असतं ते. बरोबर. तर त्याच्या कर्मानुसार तो निवडतो की आता मला पुरुष बनायचंय की स्त्री बनायचंय. ओके. असं. तर आता समजा एखादा पुरुष आहे, एक मेल पर्सन आहे, आणि त्याने या लाईफमध्ये स्त्रियांना फसवलंय, त्यांना खूप पेन दिलंय. आता तिकडे आकाशिकमध्ये त्याची नोंद झाली. आता त्याच्या डेथनंतर, त्याच्या मृत्यूनंतर त्याला कर्म दाखवलं जाणार. आता त्याला वाईट वाटणार, अरे माझ्या हातून इतकी वाईट कर्म मी केली. कारण तिथे त्याचं कॉन्शियस माइंड काम नाही करणार, सबकॉन्शियस माइंड काम करणार. अंतर्मन जे प्युअर आहे, परमात्म्याचं मन आहे, त्यामुळे त्याला वाईट वाटणार. त्याला आता वाईट वाटल्यावर तो स्वतःचा जे सोल कॉन्ट्रॅक्ट लिहेल, त्यामध्ये तो स्त्री निवडेल स्वतःला, की मी इतकं स्त्रियांना पेन दिलं आहे ना, आज आता मी स्त्री बनेन आणि असे पुरुष येऊन मला पेन देतील. तर त्यामुळे त्यांच्या बाबतीत असं होतं. त्यामुळे असं निश्चित नसतं की आपण या जन्मात स्त्री आहोत तर पुढच्या जन्मी आपण पुरुषच बनू का. आणि देश वगैरे चेंज होतो का? नक्की होतो. धर्म, जाती, धर्म सगळं होऊ शकतं. म्हणून आपण म्हणतो ना, कुठल्या धर्माला हसू नये, कुठल्या जातीला हसू नये. का हसू नये? कारण तुम्हाला तो लेसन शिकायला त्या जातीमध्ये मग जन्म घ्यावा लागेल. कारण तेव्हा तुम्ही नावं बोटं ठेवली, तेव्हा तुम्ही हसलात. तर आता तुम्हाला तो लेसन शिकावा लागेल की ज्या जातीमुळे आपण त्या व्यक्तीला हसत होतो, भेदभाव करत होतो, आज तो तुमच्या वाट्याला 100% येणार. म्हणून लेसन शिकण्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो. म्हणून कर्मच असं करू नये, लेसनच असा कुठला ठेवू नये जो आपल्याला शिकण्याचा अर्धवट राहिला आहे. कारण आज जे सफर करत आहात तुम्ही, ज्या त्रासातून जात आहात, तो तुमचा लेसन आहे. ओके, असं आहे. येस. आता थोडंसं आणखी इंटरेस्टिंग विचारतो. तर मी तुमच्यासमोर बसलोय, तर मला बघून तुम्हाला काही फील होतंय का, किंवा जसं आहे समजा आकाशिक रेकॉर्ड असेल किंवा पास्ट लाईफ असेल, असं काही वाटतंय का तुम्हाला? काही येस, तुमच्या ऑरामध्ये डिप्रेशनची एनर्जी खूप जास्त आहे. ओके. नर्वसनेस, नैराश्याची एनर्जी जास्त आहे. तुमचं मणिपूर चक्र जे आहे ते इम्बॅलन्स आहे टोटली. ओके. कारण आता तुमच्यामध्ये एक पॅशन आहे, काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा आहे, पण तरीही तुम्हाला असं वाटत, त्यामध्ये तुम्हाला समाधान वाटत नाही आहे. अजून काहीतरी खूप बाकी आहे जिथे मला पोचायचं आहे, पण अजून मी पोचत नाही आहे, असं आतमधनं फील होतं आहे. पण तुम्ही पोहोचणार, हे पण 100% खरं आहे की अजून 4 इयर्समध्ये तुमची प्रोग्रेस तुम्हाला कोणी थांबवणार नाही. हे येणार, पण हे येताना तुम्हाला खूप स्ट्रगल आहे. ओके, स्ट्रगल आहे, कारण शनीचा प्रभाव तुमच्यावर आहे. असं आहे. तर आता मी इथे तुमची कुंडली पाहिली नाही, फक्त मला बघून इव्हन तुमच्या नावाने मी ॲक्सेस नाही केलं आहे. येस. सो पण तुमचं आज्ञाचक्र चांगलं आहे जे इथे आहे. हे चक्र तुमचं चांगलं आहे, कारण कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत की एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं, किंवा कॉम्पिटिशन नाही आहे मनात तुमच्या. कम्पॅरिझन कमी आहे आणि त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हिटीला खूप चांगलं अट्रॅक्ट करू शकता. ओके. आता खूप क्लिअर झालं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की कधीच नव्हतं, आधी होतं असेल. हे आत्ता खूप काही वर्षात न्यूट्रल होत गेली ती एनर्जी, कारण कदाचित त्या कर्मांमधनं तुम्ही गेलेले आहात.
ते सफर केलेलं आहे आणि त्यामुळे आता ती एक इव्हॉल्युशनची जी एक म्हणतो ना आपण पायरी आता तुम्ही चढत आहात आणि तुम्ही 100% चढणार आहात. पण तुमच्या पास्ट लाईफमध्ये जर सांगायचं गेलं, हे आता तुमचं मी प्रेझेंट सांगितलं, पास्टमध्ये तुम्हाला प्रचंड डिप्रेशनमधनं जावं लागलं ड्यू टू फॅमिली. ओके. तुमच्या फॅमिलीमधनं काही म्हणजे पत्नीकडून आणि मुलांकडून तुम्हाला खूप वाईट प्रकारे वर्तणूक मिळालेली आहे. ओके. कारण तुम्ही रिच फॅमिलीमधनं होतात आणि तुमच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर तुमची जी दुसरी पत्नी जिने तुम्हाला फसवलं आणि इतकं वाईट प्रकारे फसवलं की टोटली तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊन तुम्हाला वेड लागलं आणि त्यामध्येच हळूहळू तुमचा नंतर मृत्यू आणि ते म्हातारपण तुम्ही एकांतामध्ये काढलं आणि मृत्यू झाला. पण कुठेतरी ते नैराश्य आज बालवयापासून तुमच्यामध्ये आहे. ओके. हां, तुम्हाला कधी फार मोठ्याने हसू आलं नसेल, राईट? आता तुम्ही हसत आहात पण मी आधीच हसते. तुम्हाला आतून सगळं छान आहे पण तुम्हाला आतून ते जोरजोरात हसू येणार आणि आतून असलेला आनंद तो तुम्हाला कधी फील अजूनही होत नसेल. कुठेतरी कमतरता आहे आणि ही इम्प्रिंट जेव्हा तुमच्या आतून क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला तो आनंद फील होईल. ओके, थँक्यू सो मच. येस, आता तुम्ही स्वतः साईबाबांच्या खूप मोठ्या भक्त आहेत आणि तुम्ही सांगितलं पण आहे की ते तुम्हाला वेळोवेळी गाईड करत असतात. तर मग साईबाबांबद्दल थोडंसं व्यवस्थित समजून सांगा ना लोकांना आणि शिर्डीबद्दल की किंवा काय तुमच्या मनात काय फिलिंग्स आहेत किंवा काय सांगायचं लोकांना. मी एवढं सांगेन की साईबाबा ही एनर्जी जी आपण आहे, ज्यांना आपण साईबाबा या नावाने ओळखतो, शब्दात सांगण्यासारखं आणि कमी वेळेत सांगण्यासारखं नाही आहे. पण हे आहे कंपॅशन, प्रेम, दया ज्याला म्हणतात, ते आहे साईबाबांचं स्वरूप. जो व्यक्ती साईबाबांशी कनेक्ट होतो त्याच्यामध्ये या भावना सहजपणे येतात. आज अनेक लोक त्यांच्यावर वाईट कमेंट पण करतात, पण परमात्मा असा असतो की जो तुम्हाला कुठलंही रिॲक्शन देत नाही. रिॲक्शन देणारे माणसंच आहेत, व्यक्तीच आहेत, कारण तुम्ही त्या लोअर कॉन्शियसनेसमध्ये आहात. तुम्ही अगदी आपण म्हणतो ना की ग्राउंडेड लेवलच्या चेतनेमध्ये आहात की तुम्ही उच्च श्रेणीपर्यंत पोचू शकत नाही आहे. म्हणूनच त्या परमात्म्याला तुम्ही नावं बोटं ठेवत आहात, परमात्म्यामध्ये भेदभाव करत आहात. बरेच जण असं कमेंट करतात ना, आमचा हा देव श्रेष्ठ, आमचे हेच श्रेष्ठ. असं नसतं. आणि साईबाबा हेच सांगतात की श्रद्धा आणि सबुरी म्हणजे श्रद्धा, भक्ती, विश्वास ज्याच्याकडे आहे आणि पेशन्स ज्याच्याकडे आहेत तो व्यक्ती आयुष्यामध्ये खूप गेन करू शकतो. प्रेम ज्याच्याकडे आहे, गिविंग नेचर ज्याच्याकडे आहे, ते आहेत साईबाबा. आज ते साईबाबा होते, त्यांच्याकडे चमत्काराची पॉवर होती, सगळ्यांना माहिती आहे. आज ते त्या साध्याशा द्वारकामाईमध्ये राहत होते, तुटलेल्या भिंती होत्या, जो त्यांचा झोपण्याचा पाळणा होता तो फाटलेला होता. असं ते का राहत होते? ते स्वतःसाठी एक छान सुंदर महाल तयार करू शकले असते, तेवढी शक्ती होती त्यांच्याकडे, पण का नाही केलं त्यांनी? तो लेसन शिकवत होते ते की तुमच्या शक्तीचा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करा ज्याचा दुसऱ्यांना उपयोग होईल. ते हे दाखवत होते भिक्षा मागून की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आज त्यांच्याकडनं अन्नदान व्हावं म्हणून ते भिक्षा मागत होते आणि त्या सगळ्या अन्नांचं एकी दाखवण्यासाठी, समभाव दाखवण्यासाठी त्या सगळ्या अन्नाला मिक्स करून ते सगळ्यांना वाढत होते आणि त्यांच्याबरोबर ते स्वतः. त्यांनी हे दाखवलं की तुम्ही सगळे एकच आहात. आणि श्रद्धा सबुरीचा त्यांनी आपल्याला आपण काय म्हणू एक मेसेज दिलेला आहे. प्रेमाचा धडा कसा घेतला पाहिजे, प्रेमाने सगळ्यांना कसं वागवलं पाहिजे. आज अनेक लोकांना मला विचारतात सेशनमध्ये, मॅडम तुमच्यात किती पेशन्स आहेत? आज हजारो क्वेश्चन्स येत असतात सेशनमध्ये आणि प्रत्येक प्रश्नाचं मी शांतपणे उत्तर देते. तेव्हा मी सांगते हे मी साईबाबांकडनं शिकली आहे. श्रद्धा आणि सबुरी, पेशन्स हे शिकवणारे साईबाबा आहेत. त्यामुळे असं म्हणतात बघा, एक गाणं आहे, कुठे शोधिती रामेश्वर आणि कुठे शोधिती काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कारण काशी ही सगळी तीर्थस्थळं आहेत, तिथे आपण परमात्म्याला शोधायला जातोय, पण परमात्मा तुमच्या आत आहे, तुमच्या अंतर्मनात, तुमच्या हृदयात आहे. त्यासाठी तुम्हाला स्थळी जाण्याची गरज नाही आहे. मग मी बाबांना असं विचारलं, जर हे खरं आहे तर शिर्डीला लोक का येतात? तुम्ही शिर्डीला का त्यांना बोलवता? त्याचं कारण काय आहे? तेव्हा बाबांनी सांगितलं की शिर्डीमध्ये मी अशी एक चेतना निर्माण करून ठेवलेली आहे की तिथे पोहोचल्यावर पण
जी कळत नकळत घडलेली काही कर्म आहेत ती हील होतात. त्यामुळे शिर्डीची पायरी चढल्याने हे होतं आणि अजूनही बाबांची एनर्जी ऊर्जा तिथे आहे, ती फिरते. म्हणून आज त्यांनी फाटके कपडे घालून भिक्षेची झोळी घेऊन आज जे काही कर्म केलं तो आपल्या सगळ्यांसाठी लेसन आहे की परमात्मा तुम्हाला सूटबूटमध्ये किंवा त्याचं जे रूप दाखवले, असे हात, गळ्यात माळा आणि जे काही आपण स्वरूप बघतो, तर त्यांनी आपल्याला हा लेसन शिकवलेला आहे, धडा शिकवला आहे की परमात्मा तुम्हाला कुठल्याही रूपामध्ये मिळतो. जर आता सांगितलं की आज तुमच्या घरी परमेश्वर येणार आहे, आपली इमेज तयार होईल. परमात्मा तसा कधी नसतो. बाबांनी मला हेच शिकवलं, परमात्मा कोणाच्याही रूपामध्ये तुझ्याकडे येऊ शकतो. फक्त माणुसकीला ओळखायला शिक आणि माणुसकीने वागायला शिक. हे प्रत्येक मनुष्य शिकतो तेव्हा त्याला परमात्मा नक्की भेटतो. ओके, हेच बाबांचं ज्ञान आहे जे माझ्याकडे आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की समजा तुम्ही पास्ट लाईफबद्दल, कर्मांवरती आपण बोलत असतो, पण मग आजकाल निगेटिव्हिटी खूप वाढली आणि आपण सोशल मीडियावरती बघत असतो की कोणी काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स करत असतं, कोणाला ट्रोल करत असतं. तर या सगळ्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे किंवा काय? हे जे निगेटिव्ह कमेंट करणारे जे क्राऊड आहे किंवा जे काही, यावर मी एकच सांगेन, जास्त काहीच सांगणार नाही. जे तुमच्या आत असतं तेच तुम्हाला बाहेरच्यामध्ये दिसतं. जे तुमच्या आत आहे तेच तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये दिसतं आणि जे तुम्ही सांगत आहात, जे तुम्ही बोलत आहात, हे त्या समोरच्या व्यक्तीचं प्रतिबिंब नाही, हे तुमचं प्रतिबिंब आहे. ओके, असं असतं. म्हणूनच आपण ते त्या व्यक्तीमध्ये बोलतो. कारण आपण आजकाल बघत आहोत की बरेच चांगलं ज्ञान देणाऱ्या व्यक्तीलाही निगेटिव्ह कमेंट्स येतात. तर हा दोष त्या व्यक्तीचा नाही आहे, निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तीचा आहे. कारण त्याच्या आत ते आहे ना, ते तो समोरच्या व्यक्तीमध्ये फक्त बघत आहे. कारण नॉलेज देणारा व्यक्ती आज तो किती स्टेजेसमधनं आलेला आहे आणि तेव्हा त्याने ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे, हे त्या व्यक्तीला नाही समजत आहे. तर इथे मी सांगेन की रिॲक्शन देण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं अशा व्यक्तींना. कारण ते त्यांचं प्रतिबिंब बघत आहेत, दुसरं काही नाही. ओके, आणि हे तर झालं समजा, पण मग ऑरा जो असतो आपला, त्याच्याशी रिलेटेड पण आपण आकाशिक रेकॉर्ड्सच्या मदतीने काही हेल्प करू शकतो का किंवा काय? हो, कारण ऑरा जो आहे ना, ही आपली मेन बॉडी असते. ऑरा म्हणजे आपल्या शरीराच्या भोवती एक मंडल आहे, एक आभा मंडल आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ऑरा असं म्हणतात. आणि जसं आपल्याला आपल्या शरीरामध्ये अवयव आहेत तसं त्या आभामंडलामध्ये चक्र सिस्टीम असते, चक्र आहेत. आणि हे ऋषीमुनींपासनं चालत आलेलं आहे, तिथून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. प्रत्येक चक्र हे वेगवेगळं काम करत असतं. तुमचं मूलाधार आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. प्रत्येक चक्रामध्ये प्लॅनेट पण आहे, एक एक ग्रह पण आहे. अशा प्रकारे हे चक्र काम करतात. आणि तुमचं ऑरा जो आहे हे तुमचं सुरक्षा कवच असतं. बऱ्याच वेळेला तुमची डेथ ज्यामुळे झालेली आहे, कुठले पास्टचे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आहेत, याची शॅडोसुद्धा आपल्या या ऑरामध्ये असते. आपण बघतो नजर लागणे, ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट, हे जे सगळे आहेत, हे सगळी नकारात्मकता ही आपल्या ऑरामध्ये अडकते. हे सगळे व्हायब्रेशन आपल्या ऑरामध्ये अडकतात. आणि जे काही आकाशिकमध्ये एक्सेस केलं जातं आणि त्यावर जे सोल्युशन दिलं जातं, याच्यातनं आपला ऑराही क्लीन होतो. आपली चक्रा सिस्टीम क्लिअर होते. आध्यात्मिक प्रॅक्टिसमुळे हे असे सुद्धा फायदे आपल्याला खूप होतात, जिथे ऑरा आणि चक्र खूप मेंटेन राहतात. आणि ते आपलं मुख्य शरीर आहे असं मी सांगेन. पण त्याच्यामध्ये सुद्धा 7 लेयर्स असतात. एखाद्या व्यक्तीचा प्रभाव आपल्याला खूप छान वाटतो कारण त्याचा ऑरा तसा असतो. एखाद्या व्यक्तीचा प्रभाव तसा असतो म्हणून कधी कधी त्याच्या ऑरा आपल्याला निगेटिव्हिटी फील होते. हा ऑराचा प्रभाव असतो, म्हणून ऑरा खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर हे ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे ऑरा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नजर लागणे असेल. बघा, पूर्वीच्या काळी नजर काढायची पद्धत काय होती, जी आतापर्यंत असेल, मिठाने. ते आपल्या बॉडीला टच नव्हते करत, बॉडीच्या काही इंच समोरून. कारण हे पूर्वजांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या या सायंटिफिकली अशा जुळत आहेत. मीठ का? कारण मिठामध्ये नकारात्मकतेला दूर करण्याची शक्ती आहे. ऑरामधली निगेटिव्हिटी मीठ खेचून घेतं, म्हणून तुमच्या ऑरावरना अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलटं चालतं. कारण अँटी क्लॉकवाईज ही प्रोसेस असते, ही क्लिन्झिंगची असते. कुठल्याही ऊर्जेला स्वच्छ करण्याची प्रोसेस आहे, त्यामुळे बाहेर काढायची असते. त्यामुळे तशा प्रकारे ते अँटी क्लॉकवाईज फिरवून ऑरातली एनर्जी क्लीन करायचे आणि फायरमध्ये टाकायचे, अग्नीमध्ये. कारण अग्नीमध्ये निगेटिव्हिटीला नष्ट करण्याची शक्ती आहे. हे अशा प्रकारे सायंटिफिकली आहे.
आज क्लिअर झालं मला. Yes. आणि खरं तर आणखी इंटरेस्टिंग वाटतंय. आता ते ऑडियन्सवरती आहे, त्यांनी जर चांगला या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला तर आपण नेक्स्ट टॉपिक या सगळ्या गोष्टींवरती करूयात. नक्की. कारण आजकाल लोकांना खूप इंटरेस्ट आहे म्हणजे याच्यात पण की नजर कशामुळे लागते त्याला आपण, Yes. किंवा ब्लॅक मॅजिक असेल तर याच्यावरती आपण करू शकतो. हो नक्की. येस. तर थँक्यू सो मच पूजाजी, आज तुम्ही इतक्या लांबून आपल्या शोवरती आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली. कारण खरं तर हा पहिला पॉडकास्ट होता आणि याला आपण थोडंसं बेसिक लेवलचं ठेवलं की बेसिक लोकांच्या मनात जे काही क्वेश्चन्स असतात, समजा बेसिक क्वेश्चन्स असतात लोकांच्या मनात, तर ते आपण घ्यायचा प्रयत्न केला. जसं जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर आणखी डिटेलमध्ये आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये जाऊयात. हो नक्की नक्की, मला आवडेल पुन्हा यायला. येस. आणि तुमचे जे काही डिटेल्स असतील ते आपण कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देऊ आणि तुमचा नंबर डिस्प्लेही करूयात की म्हणजे ज्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल ते डायरेक्टली तुमच्यासोबत कनेक्ट करू हो, शकतात. माझ्या टीमचे नंबर्स असतात ते काय, मी ते हे सांगू इच्छिते कारण बऱ्याच जण वाटतं की हा माझा डायरेक्ट नंबर आहे. तर माझ्या टीमचे नंबर तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आणि तिथे कॉल मेसेजेस करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंटचे स्लॉट्स बुक करू शकता, ज्यामध्ये तुमचं आकाशिक रिडिंग केलं जातं, तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड केलं जातं. ओके. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.